तुमच्या भावाला डायरेक्ट एसटीच भेटली चालवाले. दिवस झाले म्हटलं बाहेरून फिरून नाही आलो आपण. त्यासाठी आपण आज डायरेक्ट सकाळी लवकर उठून बाहेर निघालो तर फ्रेश वगैरे झालो आणि निघालो डायरेक्ट गावाला जायसाठी. तितक्यात वैष्णवदाल म्हटलं मला सोडून दे म्हटलं अंजनगावले. ठीक आहे म्हणे चल म्हणे बस. तसं 60च्या स्पीडनं निघालो डायरेक्ट अंजनगाव जाता दर्शन घेतले आणि अंजनगावमध्ये येऊन पाहतो काहीच गर्दी नव्हती. तितक्यात म्हणे वैष्णवदा ठीक आहे जातो म्हणे. मी आतला आखरी भेट आहे का नाही म्हणे येतच ना म्हणे तू जसं की परमनंट चालला का. डायरेक्ट ड्रायव्हरच्या सीटच्या बाजूनच बसलो आपण. डायरेक्ट गेलो अकोटातून आपल्याला बाहेर जायचं होतं पण माझी इच्छा होती एसटी चालवायची. तसं अकोटात पोहोचला तर गर्दी काही मावे नाही. माझी इच्छा झाली डायरेक्ट एसटी चालवायची. मी आतलं ट्रॅक्टरचं चालून पाहिला आपण पण एसटीने चालवली. तर ड्रायव्हर उठून गेला. मी आतलं बसू काय नाही रे बा. 1-2 जण उडवले तर मी आतलं त्यापेक्षा तर याच्या द्यायला पुरलं असतं. हे पा किती मस्त चालले मजे करत ते हवा खा. आप्पाला विचारलं आप्पा कुठं चालले म्हटलं तुम्ही. आप्पा म्हणे जिथं तू चालला म्हणे बाबू मी तिथंच चाललो. मी आतलं कशा आहेत रे बाहेर जुनी माणसं बोलत नाहीत बराबर. तशी एसटी निघून गेली ना आपण उतरलो खाली उतरल्यावर आपण डायरेक्ट नाश्ताच केला. तुम्हाला माहित असेल तुमच्या भावाला जास्तच पाहिजे खायला. गेल्या घरी आपल्याला भाषी भेटली. भाषा खुश झाला आणि तुम्ही पण खुश झाले असेल व्हिडिओ पाहून तर फॉलो करून घ्या लवकर मला.